हॅलो. उंबरपाडा संघाच्या माध्यमातून बॉलिंग साठी आलाय तो म्हणजेच अजित अजित मडवी. अजित मडवी बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक वरती पाहतो आपण रुपेश मेढे याला पहिलाच बॉल खेळपट्टीच्या बाहेर हात धरलाय. पंचांनी लगेच नो चेंडू घोषित केलाय. नो बॉल. थोडीशी खराब सुरुवात इथे होताना दिसतंय अजित मडवीकडनं आणि एक्स्ट्रा धावा एक्स्ट्रा चेंडू नक्कीच त्यांना रोखावे लागतील कारण दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांना 3 चेंडू हे कमी खेळायला मिळतील. म्हणजे जेवढ्या धावा रोखता येतील तेवढ्या धावा त्यांना रोखाव्या लागतील या इनिंग मध्ये. कमबॅक कमबॅक केलाय ज्या प्रकारे आपण पाहतोय रुपेश मेढे या फलंदाजाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. पावलांचा वापर जरूर केला होता मात्र चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचला नव्हता. तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू हा निर्धाव येतोय. एक जबरदस्त खेळाडू आहे आपण पाहतोय रुपेश मेढे सलामीसाठी आलाय मात्र एक चेंडू निर्धाव देखील त्यांनी खेळून काढलाय. वेळेस बघा स्लोअर वन हा चेंडू आता लागलाय बघा वन हँडेड एका हातामध्ये हा झेल इथे पकडला गेलाय. एक क्षण असं वाटलं होतं काय पहिला गडी इथे भास झालेला आहे. नव्याने बॅटर आपण पाहतोय अंकुश येतोय. अंकुश डोकफोडे. अजित मडवी याने पण बघितलं तर थोडीशी खराब सुरुवात केली होती. पहिला चेंडू त्याने नो टाकला होता त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला आणि तिसऱ्या बॉल वरती एक विकेट देखील मिळाली. खूप चांगले क्षेत्ररक्षण झालं त्या क्षेत्रामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग. यावेळेस बघा इथे देखील संधी निर्माण झालाय. डायरेक्ट हिट गोटी नेम दाखवलाय अजित मडवी याने. फलंदाज बाद. खूप चांगली बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे धावा घेण्याचा प्रयत्न केला जाते मात्र धावा घेण्यात यश येत नाहीये. आता पाहूया नव्याने बॅट्समन देखील यश. हॅलो यश म्हसेकर मैदानाच्या आतमध्ये इन आलाय. आता तरी यश मिळेल का ते म्हणजे महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला हा प्रश्न चिन्ह इथे झालेला आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. खूप चांगला फटका खेळला गेला. अख्खूट टॅपाचा चेंडू होता आणि हुकच्या पद्धतीने हा फटका इथे खेळला होता. लोकेश पारधी याने चौकार येतोय.
बघा यश आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि यश इथे लोकेश पारधी याला प्राप्त झालाय. यश म्हसेकरांनी काहीतरी कानमंत्र दिला असेल लोकेश पारधी याला. लोकेश पारधी देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. आता काय घडलंय काय बिघडलंय तर पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. तर फलंदाज हा बाद झालेला आहे. लोकेश पारधी बॅक टू द डगआउट. चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो भावेश ठाकरे येतोय. न्यू बॅटर मिस्टर केबीएल म्हणून ज्याला संबोधलं जातं तो भावेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. त्याचं कारण रुपेश आणि लोकेश हे दोन फलंदाज बाद झालेत. इथे देखील अपील झाली होती. अपील ते पंचांनी फेटाळून लावलेली आहे. इनफॅक्ट कुठेतरी लाईनच्या बाहेर इथे आपल्याला पाहायला मिळाला. मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण 6 पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालं. 6 धावा खर्च केल्या अजित आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी नीरज कोरडा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. भावेश ठाकरे करता वेगवान चेंडूचा मारा केलाय. ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू हा ठेवला गेला होता. शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता आणि त्याच्यामध्ये सक्सेस देखील ठरलाय. नीरज कोरडा हा गोलंदाज पण पाहतोय. ब्लेसिंग स्टार उंबरपाड्या संघाला 3 चेंडूची पॅनल्टी देखील लागलेली आहे. म्हणजे या 4 षटकामध्ये कमीत कमी धावा या खर्च कराव्या लागतील आणि तोच प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉय चेंडू इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडू सरळ शरीरावरती येऊन आदळलाय. फुलटॉय चेंडूचा फायदा काही उचलता आलेला नाहीये. तो म्हणजे भावेश ठाकरे याला. भावेश थोडासा प्रेशर जाणवतोय कारण 2 विकेट्स ह्या लवकर डाऊन झालेल्या आहेत आणि त्याचा प्रेशर दिसतोय भावेश ठाकरे वरती. तेच कारण मोठा फटका खेळण्यासाठी थोडासा विचार करावा लागतोय भावेश ठाकरे याला. इथे यश म्हसेकर आता स्ट्राइक वरती आलाय आणि यश याला ताकीद दिली असेल की तुझा जो गेम आहे तो खेळावा. पाहूया यश कशा प्रकारे ते खेळेल कारण सध्या तरी 2 विकेट्स डाऊन झालेले आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि या 4 षटकाचा आपण हा मॅच पाहतोय.
पाहूया 4 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय महेंद्र स्पोर्ट्स नागले हा संघ. ऑन साईडला हा फटका केला गेलाय, शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्याला बीट करून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. यश, त्याला यश प्राप्त झालंय, चौकार ठोकलाय. या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आहे या फटक्यासाठी डीप मध्ये, चांगले शतरक्षण. तोपर्यंत एकच धाव मिळेल, कुठल्या प्रकारे रिस्क घेतली जात नाहीये. एकाच धावेवरती समाधान इथे देखील मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 12. या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले ते 4. पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये 6 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेश ठाकरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय भावेश ठाकरे हे नाव भरपूर चर्चेमध्ये आहे. यावेळेस खूप चांगला फटका देखील लागला, गॅप शोधलाय भावेशाने, शतरक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. गॅप मध्ये हा चेंडू खेळून काढला गेला होता. शतरक्षक देखील तैनात केला या फटक्यासाठी त्या क्षेत्रामध्ये. तो चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने 14 या धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये आणि भावेशच्या बॅट मधून निघाल्या पहिल्या धावा आपण पाहतोय. यश त्याच्या बॅट मधून 5 धावा आल्यात. बघा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता, बॅट्समन बीट झाला, यष्टरक्षक देखील बीट झाला आणि तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल कारण चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला नाहीये. डिक्लेरेशन झोन मध्ये जर गेला असता तरी देखील एकच धाव मिळाली असती कारण बॅटला चेंडू लागला नव्हता. बाईटच्या स्वरूपात ही धाव ही ग्राह्य धरली जाते. सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे, बॅटला लागून जर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जर गेला तर 2 धावा असतील, बाईटच्या स्वरूपात जर गेला तर एकच धाव असेल. आता हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला नव्हता, लक्षात घ्यायचं आहे. बाईज असो किंवा लेग बाईज असो, डिक्लेरेशन झोन मध्ये जर चेंडू जर गेला तर एकच धाव असेल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. ड्रिंक्स ब्रेक इथे घेतला जातोय, आपण पण एक ब्रेक देऊया डीजेला संधी. डीजे रोशन. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालाय. तिसऱ्या षटकासाठी दया कोरडा याचा देखील वेगवान चेंडू, तेज तर्रार. तिन्ही गोलंदाज आपण बघितले तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बॉलिंग केलेली आहे. आपण अजित याचं षटक बघितलं, स्लोअर 1 त्यांनी चेंडू हाताळले, कुठल्या प्रकारे धावा त्याने खर्च जास्त खेळल्या नव्हत्या. त्यानंतर नीरज याने वेगवान चेंडू हाताळले आणि दया देखील वेगवान चेंडूने इथे सुरुवात करतोय. भावेश करता हा चेंडू खोलवर टप्प्यात होता, हेलिकॉप्टर शॉट इथे पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. थँक्यू. काय चांगला स्ट्रोक इथे कन्व्हर्ट केलाय भावेश ठाकरे याने.
पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक पोहोचलाय तिकडे, मात्र झेल होणार नाहीये, झेल ड्रॉप. बघा जीवनदान कोणाला दिलाय तर भावेश ठाकरे याला, जो सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे, इनफॉर्म आहे आणि त्याला हे जीवनदान मिळालंय. हे जीवनदान नक्कीच महागात पडू शकतं. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं नितेश हांडवा याला जीवनदान मिळालं होतं, करण तुंबड्याने त्याचा झेल सोडला होता आणि त्यानंतर नितेश हांडवाने विध्वंसक फलंदाजी केली. 3 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या आणि त्या धावा निर्णायक ठरल्या शेवटच्या मॅच मध्ये. इथे देखील ज्या भावेश ठाकरेच्या बॅट मधून धावा येतील त्या निर्णायक ठरतील, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये 3 चेंडू हे कमी खेळायला मिळतील. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या संघाला धावसंख्या आपण पाहतोय 23, बॉल टाकून झाले 3. ऑन साइडला आणखीन एक चांगला स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे या वेळेस बघा चूक होत नाहीये, अप्रतिम सुरेख झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद भावेश ठाकरे, बॅक टू द डग आउट. महत्वाचा गडी इथे बाद झालेला आहे. भावेश ठाकरे नव्याने बॅट्समन भूमित जाधव हा इन झाला, स्ट्राईक वरती असेल. आणखीन एक लेफ्टी फलंदाज आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. दया कोरडा याला यश प्राप्त झालंय. पाहतोय आपण ऑन साइडला गॅप शोधलाय, शतरक्षक होता त्याच्याकडे संधी नाहीये, चेंडू फरार, सीमारेषा पार, हा आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. खूप चांगला स्ट्रोक इथे भूमी त्याने केलेला आहे. धावसंख्या 27. धावसंख्या आता आपण पाहतोय एक चांगल्या स्थितीमध्ये. पाहतोय आपण वाईट चेंडू इथे घोषित केलेला आहे. अतिरिक्त बॉम्ब्स इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा इथे आपण पाहतोय दिलेला आहे पंचांनी. पहिल्या बॉम्बसवर तुम्ही टाकलेला आहे, दुसरा जर आला तर दंडित केला जाईल. धावसंख्या 28. बघा ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, शतरक्षक तिकडे धावतायत. 2 धावा इथे पर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. आउटफील्ड तिकडे थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळते, तेच कारण चेंडू तिकडे जास्त वेगाने ट्रॅव्हल होत नाहीये. या 2 धावा आल्या, धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 30 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय महेंद्र स्पोर्ट्स नागले हा संघ. सध्या तरी 10ची सरासरी इथे राखली गेले 3 षटकांमध्ये.
सूरज येतोय, सूरज कोरडा शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यश म्हसेकर आपण पाहतोय स्ट्राइक वरती आहे. नॉट स्ट्राइक वरती पाहतोय आपण भूमित जाधव याला. पहिला चेंडू खोलवर टपाचे त्याला मात्र चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये, थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा इथे उचलतायत दोन्ही फलंदाज. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यशच्या बॅटमधून खूप चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र सरळ शतरक्षकाला निवडलाय. खूप चांगला झेल, फलंदाज ठरतोय फेल. कोलवर टप्प्याचा हा चेंडू देखील इथे आपण पाहिलाय, मात्र चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. बघा भूमित चांगली फलंदाजी करत होता, मात्र भूमित इथे धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. संकेत डोकफोडे आणि रोहित डोकफोडे हे 2 फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला देखील खूप चांगला फटका ते केला गेलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, इथे देखील धावचीची संधी, मात्र फेकी खराब, थ्रो खराब झाला आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 35 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये आपण पाहतोय कमबॅक करतोय गोलंदाज सूरज कोरडा. चेंडू टाकून झाले 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पण एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, फेकी पुन्हा इथे झालेली आहे, मात्र तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या 37 धावा. बघा रोख लगावली होती, मात्र तरी देखील 2 चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल आणि या शेवटच्या बॉल वरती क्लीन बोल्ड केलाय, दांडी गुल केलाय फलंदाजाची. हॅलो, 37 झाल्यात, 38चं लक्ष आहे.
37 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. सलामीची जोडी आपण पाहतो या विशाल मालकरी आणि रोहन दुमाडा. विशाल आपण पाहतोय त्याच्या नावाप्रमाणे विशाल फटके मारत असतो. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती देखील आहे, जो आपण स्ट्राईक वरती पाहतोय. विशाल मालकरी हिराई स्पोर्ट्स ससुवाडाच्या त्या स्पर्धेमध्ये त्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. आणि याच दरम्यान आगमन झालेलं आहे अजय तुंबडा, अज्जूभाई यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी भावेश ठाकरे हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय, तर खेळण्यासाठी सज्ज झालाय विशाल मालकरी. 38 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 21 चेंडूंमध्ये. पहिलाच बॉल संधी होती, संधी पकडता आलेली नाहीये. जीवनदान मिळालंय, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात. बघा विशालाला संधी मिळालाय आणि आपण बघितलंय की या मैदानावरती संधी मिळाल्यानंतर त्या फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. आणि या विशाल तर आपण पाहतो एक बिग हिटर आहे, हार्ड हिटर बॅटर आहे. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या टीमचा. आणि या पहिल्याच बॉल वरती त्याला ब्लेसिंग मिळाल्यात, आशीर्वाद मिळालाय. पाहूया हा आशीर्वाद घेऊन कुठपर्यंत घेऊन जातोय आपल्या संघाला. शफल होऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, तेज तर्रार हा चेंडू इथे आपण पाहतोय हाताला गेलाय, रेफर केला गेलाय. इथे व्हाईट बॉल साठी रेफर केलाय पंचांनी, तर फेअर डिलिव्हरी इथे घोषित केलेली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण पाहतोय तिसरे पंच रेडी आहेत तिकडे. तर फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. यष्ट्यांच्या वरून हा चेंडू सरळ टर्न होऊन निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय लेफ्टी गोलंदाज आहे आणि लेफ्टी गोलंदाजाला नॅचरल स्विंग मिळत असतो. तो स्विंग इथे मिळताना दिसतोय भावेश ठाकरे या गोलंदाजाला. हवलीस क्लिंग बोल्ट, दांडी गुल केलाय, दांडी उद्ध्वस्त. फलंदाज बाद. विशाल मालकरी तंबूच्या आश्रयाला परततोय. नवीन बॅट्समन आपण लगेच पाठवून द्यायचा आहे. आपला नेक्स्ट बॅट्समन आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे, जेणेकरून जास्त वेळ वाया जाणार नाही याची देखील आपण दक्षता घ्या. आणि खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे की ज्या वेळेस आपण गाडी घेऊन याल त्यावेळेस आपण गाडी पार्क कराल त्यावेळेस गाडीचे आरसे मिरर आपण थोडेसे खालच्या बाजूने फिरवून ठेवायचे आहेत. विनंती असेल की आपण रस्त्याच्या थोड्याशा बाजूला गाड्या लावा, किंवा आपण पाहतोय जे तिकडे काही प्रेक्षक बसलेले आहेत तिकडे देखील जागा आहे गाडी पार्किंग साठी, तिकडे देखील आपण गाडी पार्क करू शकता. आणि गाडी पार्क करत असताना आपली जी मिरर आहे ते थोडेसे खालच्या बाजूने फिरवून ठेवा.
बॉल टाकून चालेत 3. आणखीन एक चांगला चेंडू. भावेश ठाकरे याचं हे षटक फार निर्णायक ठरणार आहे. आणि या षटकामध्ये नक्कीच सन्मान द्यावा लागेल गोलंदाजाला, कारण ज्या प्रकारे आपण बॉलिंग पाहतोय भावेश ठाकरे याची परफेक्ट लाईन आणि लेंथ इथं बॉलिंग करतोय. चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलाय सरळ बॅटने. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव इथे घेण्याची संधी मिळाली आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. नक्कीच आपण पाहतोय की आपल्या होम ग्राउंड वरती इथे खेळत असताना महिंद्रा स्पोर्ट्स नागले या संघाला आपण पाहतोय. यावेळेस देखील फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम इथे केलंय रोहन दुमाडा या फलंदाजाने. भावेशाचं हे षटक संपलंय आणि या भावेशाने खूप चांगली कामगिरी केली. निर्णायक षटक भावेश याचं हे आपण पाहतोय. 4 धावा त्याने खर्च केल्या आणि एक विकेट देखील मिळवली. म्हणजे येणारे चेंडू असतील अजूनही 15 आणि या 15 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या असतील अजूनही आपण पाहतोय 34 15 चेंडू आणि 34 धावेंची आवश्यकता आहे. रोहित येतोय. रोहित टोकफुडे. 15 चेंडू बाकी आहेत आणि 15 चेंडू मध्ये इथे 34 धावा बनवायच्या आहेत. आपण पहिल्याच बॉल वरती रोहन याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. विकास येतोय. विकास मालकरी न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राइक वरती असेल. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण 2 महत्वाचे गडी इथे बाद झालेत. सलामीवीर विशाल आणि रोहन हे बाद होऊन माघारी परतलेत. मिस टायमिंग झालाय. इथे देखील संधी निर्माण झालाय आणि त्या संधीचं सोनं केलंय. फलंदाज बाद. नीरज कोरडा येतोय न्यू बॅटर. आता पूर्ण जिम्मेदारी असेल ती म्हणजे नीरज आणि सूरज या 2
बंधूंवरती. दोन बंधू आपण पाहतोय, नीरज आणि सूरज हे मैदानाच्या आतमध्ये इन आहेत. तर सध्या तरी गोलंदाज रोहित डोकफोडे हा हॅट्रिक वरती आलाय. हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी नीरज. अवलेच बघा चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षापर्यंत चेंडू पोहोचला होता, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. ज्या पद्धतीचा आपण हा फटका बघितला होता, मारायचा होता फाईन लीग क्षेत्रामध्ये, चेंडू गेल्या थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एक सिंगल धावा आली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5. या धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आपण पहिल्या मॅच मध्ये बघितलं, ईगल स्पोर्ट्स नागली संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, एक मॅच त्यांनी जिंकलेला आहे. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय महिंद्रा स्पोर्ट्स नागली संघ देखील चांगला परफॉर्मन्स देतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, थ्रो झालाय सटीक. आपण पाहतोय सरळ भाविश ठाकरे याच्या हातामध्ये हा चेंडू, मात्र तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झाल्या. धावसंख्या 7. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. ऑन साइडला हा फटका केला गेला, क्षेत्ररक्षक आयडी मध्ये एक धाव कंप्लीट झालेली आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव धोकादायक ठरेल. यस, ठरलेली आहे, कॉलिंग झालेलं नाहीये. सूरज बाधून माघारी परततोय. सूरज पास झाल्यानंतर दया कोरडा. स्ट्राइक वरती पाहतो आपण नीरज कोरडा याला. शेवटचा बॉल या षटकामध्ये अद्याप बाकी आहे. आपण पाहतोय की 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. वलेस पाहतो आपण लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू इथे खेळून काढला गेला. एक सिंगल धाव मिळेल का, तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे धोकादायक ठरू शकला असता. फेकी खराब, यश करणं ही फेकी खराब झाली होती. फक्त एकच धाव आली. या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. याच दरम्यान पाहुण्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. नागलेगावचे माजी सरपंच माननीय श्री नरोत्तमजी तुंबडा साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे आणि त्यांचे इथे आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही आपण पाहतोय 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूंमध्ये 29 धाव्यांची गरज आहे. तिसरा षटक हाताळण्यासाठी लोकेश पारधी. लोकेशच्या पहिल्याच बॉल वरती नीरज याची खेळी संपुष्टात येणार दिसतंय. फलंदाज बाद. किरण मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू, अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे पाखाची औलाद तू, पाखाची औलाद तू, पाखाची औलाद तू. लोकेश याचा खूप चांगला चेंडू आपण बघितला. सरळ यष्टना हिट करत असताना चेंडू आपण बघितला. पहिल्याच बॉल वरती सफलता. येणारे चेंडू आता असतील ते म्हणजे 8 आणि धावा बनवायच्या असतील
29. दशरथ खोडा न्यू बॅटर इन झालाय, स्ट्राईक वरती असेल, इथे मोठे फटके मारावे लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. धावसंख्या आपण पाहतो या 9 धाबा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. जे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ अडचणीमध्ये येताना दिसतोय. लोकेश पारधी याचा आणखीन एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू इथे येताना आपल्याला दिसतोय. इथे देखील फटका फसलाय. यश म्हसेकर चेंडूच्या खाली. यावेळेस कुठलीच चूक होत नाही. यश कडनं चांगला झेल इथे पकडला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. विजय येतोय. विजय बेंदर. आता हा सामना इथे कठीण होताना दिसतोय ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीम साठी. इथे देखील चेंडू हवेमध्ये. भावेश ठाकरे तिकडे लगेच चांगला प्रयत्न केला मात्र झेल होऊ शकलेला नाही. या 2 धावा या पलून पूर्ण केल्यात. येणाऱ्या 5 बॉल मध्ये अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडू आणि 27 धावा. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाच्या अडचणी इथे वाढल्या गेल्यात. अवलेज देखील आपण पाहतोय बॅटचं एज लागल्यानंतर चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये तिकडे गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि हा बॉल देखील आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात येताना दिसतोय. तर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13, येणारे चेंडू असतील 3 आणि धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 25. 3 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चला पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज. तर रुपेश येतोय. रुपेश मेढे. पोलीस पादापन पहिला चेंडू हा निर्धाव येताना दिसतोय. म्हणजे आपल्याला आपल्या स्क्रीनमध्ये सलग 4 चेंडू ही निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू, कारण आपण पाहतोय की 3 चेंडूची पॅनल्टी ही लागलेली आहे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमला. तेच कारण शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 चेंडू त्यांना खेळायला मिळतील. आणि हा चेंडू देखील डॉट येतोय. म्हणजे सलग 3 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात हाताळल्यात गोलंदाज रुपेश मेढे याने. अशा प्रकारे हा मॅच इथे जिंकलेला आहे महेंद्र स्पोर्ट्स नागल या संघाने. हार्ड लक ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच महेंद्र स्पोर्ट्स नागले. 25 धावाने हा मॅच इथे जिंकलेला आहे. सर आपण लगेच जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच इथे ठरतोय ज्याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे.